जो तुम्ही शतकानुशतक पाहत आहात. कोकणच्या दक्षिणोत्तर 720 किलोमीटर पर्यंत मी पसरलेलो आहे. हे किनारे, हे पाणी, हा निसर्ग स्वर्ग आहे नाही. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे का असा जर कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक सांगून टाका, आहे. पृथ्वीवर स्वर्ग आहे आणि त्याचं नाव आहे कोकण. काळाचा एक विस्तीर्ण समुद्रही माझ्या सोबत पसरलेला आहे. मी पाहिजे जंगल, डोंगर, धबधबे, नद्या, झरे, ओढे. मी पाहिले तीर्थक्षेत्र, घाट, राजवाडे, किल्ले आणि माणसं. काही स्त्रिया, काही पुरुष ज्यांची दूरदृष्टी खूप समृद्ध होती. काही तर माझ्या या प्रचंड लाटांहून बलवान होते, शक्तिशाली होते. आणि याच समुद्र किनाऱ्यावरून त्यातलीच एक व्यक्ती प्रत्यक्ष चालत गेली होती. आपण आजही त्यांना विसरलेलो नाही. लता दीदी आणि शिवाजी महाराजांची गाणी, मराठी मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणारी एक अभिमानास्पद घटना. लता दीदींच्या आवाजातच आई, माई, ताई, प्रिया, सखी, भगिनी, आणखी कितीतरी काही 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये गायलेल्या आपल्या आवाजाच्या दैवी कोंदणातून संपूर्ण भारताच्या मनपटलावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताची आन, बान आणि शान गानकोकिळा लता मंगेशकर. साल 2001 मध्ये त्यांना सर्वोच्च भारतीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं, भारतरत्न.
लता मंगेशकर को कल भारत रत्न से सम्मानित किया गया। ही आहे देसाईबाई, सावित्रीबाई देसाई. अतिशय धाडसी पण महावस्ताद. ती देसाईबाई आपल्याला दाद देत नाहीये. गेले 15 दिवस तिने लढा दिला, जेरीस येत नाही. महाराज अधिक सैनिकांची कुमक पाठवतात. तब्बल 1 महिन्यानंतर मावळ्यांना गडी सर करता येते. देसाईबाईला कैद करून महाराजांसमोर आणलं जातं. आता महाराज तिला काय शिक्षा देणार? दरबारात कुजबुज वाढते. पण शिवाजी महाराज देसाईबाईचा साडी चोळी देऊन सत्कार करतात, सन्मान करतात. तिच्या लढाऊ वृत्तीला महाराजांनी दिलेली ही दाद असते. शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्री सन्मानाला प्राधान्य दिलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. लढाईत कामी आलेल्या मावळ्यांच्या उर्वरित कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज उचलत असत. त्यांच्या या प्रक्रियेला बाल परवेस असं म्हणत. कोकणच्या या समुद्रकिनारी स्त्री सन्मान आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात महान असं काम करून ठेवणारी आणखी एक व्यक्ती जन्मली. अण्णा म्हणजे महर्षी कर्वे. जन्म मुरुड. एखाद्या मुलीचा पती दुर्दैवानं तारुण्यातच जर मृत्यू पावला तर त्या मुलीला तिचं उरलेलं आयुष्य विधवा म्हणूनच घालवायला लागायचं. अशा काळात पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महर्षी कर्वे यांनी गोदूताई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. गावानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला, पण अण्णा डगमगले नाही. त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. पुणे नजीकच्या हिंगणे इथं पहिली स्त्री शिक्षण संस्था काढली. 1916 मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची अण्णांनी स्थापना केली. आज आपण